नमस्कार बांधवांनो. तर अनेक सभामध्ये जरांगे पाटील बोलत होते की हैदराबाद गॅजेट, हैदराबाद गॅजेट. तर हैदराबाद गॅजेट नेमकं काय होतं आणि ते काय आहे हे असं आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. कारण हैदराबाद गॅजेट आता शिंदे समिती यांच्या हाती लागलेलं आहे. कारण शिंदे समिती जी स्थापन केली होती त्यातील 11 अधिकारी हे हैदराबादला गेले होते. तर त्या ठिकाणी त्यांनी 3 दिवस होते. 3 दिवस त्यांनी त्या ठिकाणी अभ्यास केला. त्या ठिकाणी अनेक चौकशी केली. त्यानंतर त्यांना हैदराबाद गॅजेट हे सापडलेलं आहे. आणि तर हैदराबाद गॅजेट नुसार मराठा समाजाला हे न्याय मिळू शकतो, मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं. कारण त्या हैदराबाद गॅजेटमध्ये मराठा आणि कुणबी हे एकच आहे. तर ते आरक्षण कसं मिळेल? कारण आपण पाहत असतो शालेय अभ्यासक्रमामध्ये निजामकालीन इतिहास असतो. अनेक आपले जे पहिल्यांदा माणूस कसा होता, माणसाचं राहणीमान कसं होतं, या सर्व गोष्टींचा जो अभ्यास असतो आपल्याला शालेय अभ्यासक्रमामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तर ते अभ्यासक्रम सर्व जे त्या ठिकाणी जे प्रकाशित पुस्तकं केले जातात, तर त्यासाठी कोणता पुरावा वापरला जातो? तर त्या ठिकाणी तो पुरावा हैदराबाद गॅजेटमधील पुरावे वापरले जातात. तेव्हाच त्या निजामकालीन सर्व इतिहास असतो त्या हैदराबाद गॅजेटमध्ये. आणि अनेक त्या ठिकाणी इतिहास असतो, मागीलही इतिहास त्या ठिकाणी असतो. माणूस कसा होता सर्व गोष्टी बाबतीत त्या ठिकाणी अभ्यास त्या हैदराबाद गॅजेटमध्ये असतो. तर त्या हैदराबाद गॅजेटचा वापर करून मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं. कारण त्या हैदराबाद गॅजेटमध्ये मराठा आणि कुणबी एकच आहे अशी नोंद त्या ठिकाणी त्या हैदराबाद गॅजेटमध्ये आहे. तर हैदराबाद गॅजेटमध्ये 197 पेज नंबरमध्ये ते हैदराबाद गॅजेटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी देतो. तर त्याची 197 पेज नंबरवरती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद डिव्हिजनमध्ये त्या ठिकाणी मराठा आणि कुणबी यांची संख्या किती होते आणि मराठा आणि कुणबी एकच असून त्या ठिकाणी त्यांचं राहणीमान कसं होतं, त्या ठिकाणी त्यांचा व्यवसाय काय होता, त्या ठिकाणी त्यांची प्रगती किती होती, त्यांचं त्या ठिकाणी सर्व गोष्टी बाबतीत त्यांचं राहणीमान कसं होतं, सर्व गोष्टी बाबतीत त्या ठिकाणी अभ्यास त्या पुस्तकामध्ये आहे. तर ते गॅजेट सापडलेलं आहे. तर ते गॅजेट जर महाराष्ट्र सरकारने कोर्टामध्ये सादर केल्यानंतर मराठा समाजाला हा न्याय मिळू शकतो. कारण त्या हैदराबाद गॅजेटचा वापर हे मोठमोठे सायंटिस्ट लोकही सुद्धा करत असतात. कारण त्याच गॅजेटचा वापर करून पुढे पुरावे सादर केले जातात. तर त्या गॅजेटनुसार मराठा समाजाला न्याय मिळू शकतो. आणि त्यानंतर जर महाराष्ट्र सरकार हे कोर्टामध्ये ते पुरावे सादर करत नाही, तर का करत नाहीत? कारण त्यांना असं वाटत आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिल्यानंतर मराठा आणि ओबीसी असा वाद पेटेल किंवा दंगल घडेल. तर नाहीतर त्यांना असं वाटत आहे की मराठा समाजाला जर आरक्षण दिलं तर ओबीसीची मतं आपल्याला पडणार नाही, असं महाराष्ट्र सरकारला, असं आत्ताच्या महाराष्ट्र सरकारला असं वाटत आहे. म्हणून ते सादर करत नाहीत. त्याच्यामुळे मराठा समाजावरती खूप मोठा अन्याय होत आहे. आणि हा अन्याय महाराष्ट्र सरकारने दूर करण्यासाठी प्रयत्न करावा, मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा. जर लवकर न्याय मिळून महाराष्ट्र सरकार देत नसेल तर आपण जरांगे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून आपण एकजुटीने त्यांचं तोंड उघडायला आपण भाग पाडलं पाहिजे आणि त्यांना कोर्टात धाव घेण्यासाठी आपण भाग पाडलं पाहिजे. जरांगे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे आपण एकजूट होऊन राहिलं पाहिजे. तेव्हाच हे सरकार कुठेतरी तोंड उघडेल आणि मराठा समाजाला न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करेल. आपली ही लढाई आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. कारण आता इतक्या दिवसापासून आपल्या मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवलं, पण ते आरक्षण आपण मिळवल्याशिवाय राहायचं नाही. त्यासाठी आपली लढाई ही आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. त्यामुळे आत्ताची शेवटची लढाई आहे. त्यासाठी सर्वांनी एकजूट होऊन आपण जरांगे पाटलांना साथ दिली पाहिजे. तेव्हाच आपल्याला लवकर न्याय मिळेल. आणि ह्या गॅजेटचा लवकर पुरावे सादर हे महाराष्ट्र सरकारने कोर्टामध्ये केले पाहिजेत. हे सर्व महाराष्ट्र सरकारला मी विनंती करतो. आणि सर्व मराठा बांधवांनी एकजुटीने होऊन सरकारला लवकर आपण धारेवर धरलं पाहिजे. म्हणजे तेव्हाच आपल्याला हा न्याय मिळेल. आणि हे सर्व आपण एकजूट आपली फुटून देऊ नका, हे सर्व मराठा समाजाला मी विनंती करतो. आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक मराठा, लाख मराठा.